मध्ये 2 तास तुफान पाऊस बरसला। लातूर शहरातले अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते। इस्लामपूरमध्ये 120 घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड रोड आणि औसा रोडवर पाणीच पाणी झालं। सखल भागात तर तळी साचली होती। लातूरमध्ये 13 दिवस झाले दररोज पाऊस पडतोय, मात्र आज तर पावसानं शहराला अक्षरशः धुवून काढलं। अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं होतं। लातूरमधल्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय निशांत भद्रेश्वर। लातूरमध्ये मागील 2 तासापासून जो धुवाधार पाऊस झाला, या पावसामुळे सखल भागात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। इस्लामपूर असेल किंवा खोरी गल्ली असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी गेलेलं आहे। आता सध्या आपण इस्लामपुरामध्ये आहोत। या ठिकाणी बघू शकतो आपण की या घरामध्ये पाणी साचलंय। या असं या तुम्ही या इकडं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। लोकांना पाणी काढायला आता 2 तासापासून किती वेळापासून पाणी काढतायत? 3 घंटे झालं। 2-3 घंटे झालं। 2-3 तास झालं पाणी काढायचं। बर, घरातल्या पूर्ण घरात पाणी झालंय। ही परिस्थिती बघा। म्हणजे या घरातल्या सर्व वस्तू भिजून गेलेल्या आहेत। जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि बघू शकतो की त्या समोरच्याही घरामध्ये त्याच पद्धतीनं परिस्थिती आहे। इकडे पण ताई पाणी आहे घरात। आता संपलं ना, आता कुठलं पाणी? याही घरात पाणी होतं। सगळ्या रूम मध्ये पाणी गेलं। पुऱ्या इस्लामपुऱ्याचं, अंजलीनगरचं आणि इंदिरा गांधीचं चौकडचं पाणी इकडे येते पुरं सगळं। आमच्या घरामध्ये इथपर्यंत पाणी आहे। आमच्या घरामध्ये फक्त आम्ही वाचला तेवढं आम्ही इकडे येऊन आम्ही थांबला। आमच्या घरातलं सगळं वाहून गेलंय। आणि पावसाच्या अंदाजासंदर्भातली बातमी पुढची आहे।